सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपल्यासमोर माझी आवडती कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे पांडुरंग. होय होय, पांडुरंग. मी पांडुरंगाशी एवढा एकरूप झालो नव्हतो, जेवढा कनेक्टेड झालो नव्हतो, पण असा एक क्षण आला, असा एक दिवस आला आणि मी कनेक्टेड झालो, एकरूप झालो. तुम्हाला तो किस्सा सांगतो. मी बॅचलर राहत होतो 2-3 वर्षापूर्वी. तर तिकडे माझ्या मित्रांनी गोड शिरा केला होता आणि त्या रात्रीपासूनच मला काही ना काहीतरी सुचत होतं, पण ते नक्की काय होतं कळत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून शिरा खाल्ला आणि त्यांच्यात मी सुद्धा शिरा खाल्ला. पण एकीकडे शिरा खाल्ल्याचं दुःख होतं आणि एकीकडे कविता लिहिल्याचं बरं सुद्धा वाटत होतं. तर तीच कविता आज तुमच्यासमोर सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे पांडुरंग. त्याआधी सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे पांडुरंग. माझा श्वास पांडुरंग, माझा ध्यास पांडुरंग, माझा श्वास पांडुरंग, माझा ध्यास पांडुरंग, मला तुला भेटण्याची, तुला मला भेटण्याची गोड आस पांडुरंग. हा गोड शब्द तिथूनच आला, त्या गोड शिऱ्यावरून. माझा श्वास पांडुरंग, माझा ध्यास पांडुरंग, मला तुला भेटण्याची, तुला मला भेटण्याची गोड आस पांडुरंग. माझा आवाज पांडुरंग, शब्दांचा साज पांडुरंग, माझा आवाज पांडुरंग, शब्दांचा साज पांडुरंग, काल उद्या परवा तू, कवितेचा आज पांडुरंग. माझा उपवास पांडुरंग, पहिलाच घास पांडुरंग. तुम्हाला म्हटलं होतं ना, आषाढी एकादशीला माझा उपवास असतो आणि तो उपवास सुटला. त्यावरूनच ह्या ओळी आलेल्या आहेत की माझा उपवास पांडुरंग, पहिलाच घास पांडुरंग, येई प्रचिती अस्तित्वाची, तो तो आभास पांडुरंग. शेवटची राख पांडुरंग, ती आर्त हाक पांडुरंग, शेवटची राख पांडुरंग, ती आर्त हाक पांडुरंग, सुख दुःखांचा मेळ तू, जीवनाचे चाक पांडुरंग. घामातला नाम पांडुरंग, समाधानी काम पांडुरंग, घामातला नाम पांडुरंग, समाधानी काम पांडुरंग, भजनात होई दंग मी, भजनात होई दंग मी, तो स्वल्प विराम पांडुरंग. आणि शेवटच्या ओळी आहेत, मीपणाचा नाश पांडुरंग, त्या श्रद्धेचा व्यास पांडुरंग. प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते. मीपणाचा नाश पांडुरंग, त्या श्रद्धेचा व्यास पांडुरंग, जरीही खचलो मी तरीही, जरीही खचलो मी तरीही, माझा माझा विश्वास पांडुरंग, माझा माझा विश्वास पांडुरंग. तर मित्रांनो, पांडुरंग ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला सगळ्यांनी रामकृष्ण हरी.